नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मागील काही व्हिडिओमध्ये आपण भूगोलाच्या स्थान व विस्तार, त्यानंतर प्राकृतिक रचना, हवामान आणि या 2-3 टॉपिकचा काय केलेला आपण अभ्यास केला. तर या टॉपिकमध्ये आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी, भारत आणि ब्राझीलचे नैसर्गिक वनस्पती कोणते कोणते आहेत आणि नैसर्गिक प्राणी कोणते कोणते आहेत, तर यांची डिटेल या व्हिडिओमध्ये घेणार आहे. रिव्हिजन आहे, रिव्हिजन सिरीज आहे, ते व्यवस्थित फॉलो करा. पहिलं प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली केलेलं आहे, त्याच्या अगोदर केलेलं आहे स्थान व विस्तार, आणि इथे बघूया आपण त्यानंतर केलेलं आहे हवामान, आणि हे आहे तर तुमचं नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इथे दिलेले काही प्रश्न आहेत, तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करा, पेन आणि पेपर जवळ ठेवा आणि तुमचं जे बुक आहे टेक्स्ट बुक ते सुद्धा सोबत ठेवा. जिथे जिथे सांगा तिथे ते टिक करा आणि त्या गोष्टींवरती काय करा, फोकस करा. ते इम्पॉर्टंट आहे आणि ते परीक्षेला येतं. ठीक आहे. आता कारण का, तर मागील परीक्षेचं जे आहे ते सगळं परीक्षेचं विश्लेषण करून आपण या ठिकाणी डिस्कशन करतोय, रिव्हिजन करतोय. कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढायचं आहे आपल्याला. तर ही प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वरच्या चित्रांमध्ये बघून काय करू शकता, देऊ शकता. तर पहिली गोष्ट काय महत्वाची, तर ब्राझीलचं या ठिकाणी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे काय दिलेलं आहे, उंची आणि पर्जन्यमान दिले. तर त्यानुसार वनांची नावे असतील किंवा कोणत्या प्रकारचे वनस्पती आढळतात आणि कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात, तिथं पर्जन्यमान किती आहे आणि त्या उंचीनुसार त्याचं तापमान किती आहे किंवा त्या प्रदेशामध्ये तापमान किती आहे हे दिलेलं आहे. याचं व्यवस्थित निरीक्षण करा. हे बघा, या ठिकाणी प्राकृतिक रचना जे आहे भूरचना आणि वनस्पती आणि प्राणी या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर वनस्पतीच्या बाबतीमध्ये विचार केला ब्राझीलचं, तर काय आहे, तर या ठिकाणी बघा, ब्राझीलमधील पर्जन्यमान वनस्पती प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेच्या छेदेवर, हे इथं खाली दिलेली जी डायग्राम आहे तर तीच आहे. तर त्याचं निरीक्षण करून आपल्याला काय, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ब्राझीलचा नकाशा आहे, तर तो उत्तरेकडून येथे दक्षिणेकडे जात असताना सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्यातला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे, तर तो व्यवस्थित निरीक्षण करा. हे बघा, इथे दिलेलं आहे, तर हे उत्तरेकडचा भाग आहे आणि हा दक्षिणेकडचा भाग आहे. शून्यापासून चालू होतो आणि इकडे 3600 किलोमीटरपर्यंत हा पसरलेला आहे. येथे तापमान दिलेलं आहे आणि या ठिकाणी पर्जन्यमान दिलेले आहे. ब्ल्यू जे आहे ते पर्जन्यमान आहे आणि उष्णकटिबंधीय आहे, विषुवतीय वने आहेत किंवा पानझडी वने असतील किंवा समशीतोष्ण वने असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वने आढळतात. ते कोणते कोणते तर या ठिकाणी बघूयात. तर वनस्पतीचा विचार केला तर भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यमानात फरक आढळतो आहे ना. पर्जन्यमान जे आहे ब्राझीलचं, तर ते वैविध्यप्रमाणे आहे. तर विषुवृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो. विषुवृत्तामध्ये ब्राझील या देशात विषुवृत्ताचा जो भाग आहे तर तिथं वर्षभर पाऊस पडतो. विषुवृत्तापासून जसे जसे दूर जावे, बघा हे विषुवृत्त असेल, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. पण जसं जसं उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जावं तसं तसं पर्जन्यमान कमी होतं. त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ हा देखील कमी होतो. म्हणजे जसं जसं उत्तरे किंवा दक्षिणेकडे जातो आपण विषुवृत्तापासून, तसं तसं पर्जन्यमान कमी होतं. वनस्पतीच्या प्रकारांमध्ये सुद्धा काय होतो, फरक आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर पडतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. हे महत्वाचं आहे. सदाहरित वने कुठे आढळतात, तर ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो त्या ठिकाणी सदाहरित म्हणजे कंटिन्युअसली ग्रीनरी असते ती वने आढळतात. ज्या प्रदेशात पाऊस ठराविक पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कशी असते, कमी असते. कमी पाऊस कमी झाडे, जास्त पाऊस जास्त झाडे, हे समीकरण लक्ष ठेवा. वनांच्या ऐवजी विविध प्रकारचे गवत, खुरटी, झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी सुद्धा या प्रदेशांमध्ये आढळत असतात. ठीक आहे. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. बघा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर प्रश्न आला डॅश या देशामध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे ब्राझील. यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत, सदाहरित आहेत, निम सदाहरित आहेत, शुष्क आहे, इत्यादी प्रकारच्या वनस्पती ब्राझीलमध्ये आढळतात. ब्राझीलमध्ये एक सगळ्यात महत्वाचा जो वृक्ष आहे तो आहे पाऊ ब्रासिल. या झाडांवरूनच ब्राझीलचं नाव काय ठेवलेलं आहे, ब्राझील असं ठेवलं. त्यानंतर कोणता प्रकार आहे दुसऱ्या झाडांचा, रबर आहे, मोहगनी आहे, रोझवूड आहे, इत्यादी वृक्ष व आमर आर्किड वनस्पतीच्या अनेक प्रजाती सुद्धा आपल्याला या ठिकाणी ब्राझीलमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये प्राणवायू उपलब्ध आहे. प्राणवायू म्हणजेच काय, ऑक्सिजन, O2 ऑक्सिजन जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कुठे पाहायला मिळतो, ब्राझीलमध्ये. का, तर सदाहरित वर्षावनांमुळे. कार्बन डायऑक्साईडचे याच्यामुळे काय होतं, प्रमाण कमी होतं. ऑक्सिजन जास्त असेल तर कार्बनचं प्रमाण काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होतं, कमी होण्याच्यामुळे मदत होते आणि त्यामुळेच या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की ब्राझीलमधील सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे म्हणून आपण ओळखतो काचे कारण, भौगोलिक कारण तुम्हाला लिहावं लागतं. किंवा असा प्रश्न आला, जगाचे
फुफ्से म्हणून कोणत्या प्रदेशाला ओळखला जातो, तर सदाहरित वर्षावनामुळे ब्राझीलचा जो प्रदेश आहे अमेझॉन रेन फॉरेस्ट म्हणतो त्याला, तर तो जगाचे फुफ्फुस म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. 20% 19 ते 20% ऑक्सिजन फक्त अमेझॉन रेन फॉरेस्टमुळे आपल्याला पूर्ण जगाला भेटत असतं. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवा. इथे वनस्पतींची नावं लक्षात ठेवा. ब्राझीलमधले जे वनस्पती प्रकार आहेत कोणत्याही सदाहरित वने आहेत, त्याच्यामध्ये पाऊ ब्राझील, रबर, मोहगनी, रोजवूड इत्यादी आणि आमर ऑर्किड या प्रजाती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आणि जगाचं फुफ्फुस म्हणून या ठिकाणी आपल्याला ओळखता येतं. हे झालं ब्राझीलचं वनस्पती. आता भारताच्या वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा. हा नकाशा आहे, ह्या नकाशामध्ये या ठिकाणी सूची दिलेली आहे. त्या सूची वाचून तुम्हाला हा नकाशा पूर्णपणे लक्षात ठेवायचा. काय काय दिलेलं आहे सूचीमध्ये? सदाहरित वने दिलेली आहेत, पानझडी वने, काटेरी झुडपी वने, त्यानंतर हिमालयीन वने आणि समुद्रकाठची वने हे दिलेले आहे. तर हा जो नकाशा आहे तर तो तुम्ही हे सोपं आहे एकदम. जे अवघड नकाशा आहे ते नकाशा आपण डिस्कशन करू. हे तुम्हाला एकदम सिंपल नकाशा आहे. आता मला जर म्हटलं सदाहरित वनांचा प्रदेश नकाशामध्ये दाखवा, तर सदाहरित वने तुम्हाला जास्त डार्क ग्रीन जिथं दिसते तर ते सदाहरित वनांचा हा प्रदेश आहे. ठीक आहे. त्यानंतर पानझडी वने जर म्हटलं तर पानझडी वने हे पानझडी वनांचा प्रदेश हा आहे. आता तुम्हाला नकाशा चांगल्या पद्धतीनं जमायला पाहिजे आणि जमलाच पाहिजे. यापर्यंत इथपर्यंत जर आपण आलोय 10वीच्या परीक्षा तर 10 दिवसावरती आहेत, त्यामुळे आपल्याला हे जमलं पाहिजे. भारताचा जर विचार करायला गेला आपण तर भारतामध्ये वनांचे जे प्रकार आहेत ते ना खालील प्रकारे आढळतात. कोणते? तर भारतात सरासरी पर्जन्यमान किती पडतं? 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. भारतामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची वने आढळतात? सदाहरित वने. पण कुठे? 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे ठिकाणी. आणि वृक्षांची पाने रुंद हिरवीगार असतात. या झाडांचे लाकूड जे आहे ते कशा प्रकारचं असतं? एकदम कठीण प्रकारचं लाकूड असतं, जड असतं, टिकाऊ असतं. त्यामध्ये कोणते कोणते वृक्ष येतात? मोहगनी आहे, त्यानंतर येतं तुमचं सिसव आहे, रबर आहे. या वनात अनेक प्रकारच्या वेली आढळतात. या वनात सर्वाधिक जैवविविधता आढळते. सर्वाधिक जैवविविधता कुठे आढळते? या वनांमध्ये. कोणत्या? मोहगनी, रबर, सिसव या. ठीक आहे. सदाहरित वने जे म्हणतो आपण, आणि त्याला पर्जन्यमान किती लागतं? 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य लागतं. त्यानंतर येतं तुमचं पानझडी वने. आता पानझडी वने कुठे आढळतात? तर 1000 ते 2000 मिलीमीटरपेक्षा किंवा 1000 ते 2000 दरम्यान मिलीमीटर पर्जन्य त्याला लागतं पानझडी वनाला. कोरड्या ऋतूमध्ये बाष्पीभवनामुळे पाणी कमी होणे. आता झाडांचे जे पानं आहेत तर ते पान गळती होते किंवा पानझडी होते. का? तर बाष्पीभवन होऊन त्यातलं पाणी कमी होऊ नये म्हणून पानझडी होते. कारण तिथे पाण्याचं प्रमाण किती असतं? 1000 ते 2000 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. कोरड्या ऋतूमध्ये काय होतात? त्याची पाने गळून जातात. का? तर बाष्पीभवनामुळे त्यातलं पाणी कमी होणे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यात कोणत्या प्रकारची वनस्पती येतात? साग आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ आहे इत्यादी प्रकारची वनस्पती ह्या पानझडी वनांमध्ये येतात. सदाहरीमध्ये कोणते येतात? सिसव, रबर, मोहगनी या. आणि पानझडीमध्ये साग, बांबू, वड आणि पिंपळ या ठिकाणची ही नावं आहेत. आता पुढचा प्रकार आहे तो कोणता? तर ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे, किती? 500 मिलीमीटरपेक्षा कमी आहे पर्जन्यमान, या भागात कोणता ऋतू असतो? कोरडा किंवा उन्हाळा ऋतू असतो. अशा ठिकाणी वनस्पती कोणत्या कोणत्या आढळतात? खैर असेल, बाभूळ असेल, खेजडी असेल किंवा कोरफड असेल, गायपात इत्यादी किंवा निवडुंगीचे प्रकार या प्रकारची वनस्पती आढळतात. कुठे? 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असला पाहिजे अशा ठिकाणी. ऋतू कसा असतो? कोरडा उन्हाळा असतो आणि हवामान सुद्धा एकदम कोरडं असतं. ठीक आहे. या प्रदेशात कोणते वृक्ष आढळतात? खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड, गायपात किंवा निवडुंगीचे प्रकार. ठीक आहे. आता किनारी भागांमध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे काय आपल्याला वनस्पती पाहायला भेटतात. किनाऱ्यालगत कोणता प्रदेश असतो? दलदलीचा प्रदेश असतो, खाड्या असतात आणि खाजणांचा सुद्धा भाग असतो. त्यामुळे तेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी समुद्रकाठची वने, मँग्रोव्ज म्हणतो आपण त्याला, मँग्रोव्ज नावाची वने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यांनाच आपण सुंदरीची वने किंवा खारपुटीची वने म्हणत असतो. मग आता प्रश्न आला, सुंदरीची वने किंवा खारपुटीची वने कोणत्या ठिकाणी आढळतात? तर काय उत्तर देणार? समुद्र किनाऱ्यालगत दलदलीच्या भागामध्ये खारपुटी वने किंवा सुंदरीची वने आढळतात असं आपल्याला उत्तर द्यावं लागतं. या वनस्पतींचे लाकूड कसं असतं? तेलकट असतं, हलकं असतं आणि टिकाऊ असतं. मी परत सांगतोय, हे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि रिव्हिजन म्हणून आहे हे एकदम फास्ट घेतोय आपण, फास्ट आणि स्वीट, एकदम कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढायचं आहे. त्यामुळं हा प्रयत्न चालू आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक पेन पेपर सोबत ठेवा, पुस्तक जवळ ठेवा, ज्या ठिकाणी महत्त्वाचं वाटते त्या ठिकाणी टिक करा आणि दुसरी गोष्ट लिहून घ्या आणि ती पाठ करा, जी परीक्षेला येण्याचे जास्त चान्सेस आहेत. भारतीय हवामानात काय आता हे झालं किनारपट्टी. आता हिमालयामध्ये कोणत्या प्रकारचे वनस्पती आढळतात बघा. हिमालयामध्ये उंचीनुसार 3 प्रकार आहेत, वनांचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार येतो तुमचा फुलझाडी वने, दुसरा येतो सूचीपर्णी वने आणि तिसरा येतो पानझडी वृक्ष. यांच्या उंचीनुसार सर्वात उंचीवर जे आहेत, अति उंच प्रदेशात कोणते असतात? फुलझाडी वने असतात. त्याच्यानंतर मध्यम उंचीवरती असतं पाईन, देवदार आणि फर, यांनाच म्हणतो आपण सूचीपर्णी वने. सूचीपर्णी वनांची लिस्ट जर सांगितलं तुम्हाला विचारलं पण, तर काय सांगणार? पाईन, देवदार आणि फर. आता सगळ्यात शेवटी जे आहे पायथ्यालगत हिमालयाच्या, तर ते कोणते असतं? पानझडी वृक्ष असतात. या वनांमध्ये साल,
वृक्षाचे प्रमाण सर्वात जास्त असतं. सालीचे जे झाड आहे, साल म्हणतो, ते सगळ्यात जास्त असतं विषुववृत्ताच्या पायथ्याशी. हे झालं ब्राझील आणि भारताचं वनस्पती जीवन. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे प्राणी जीवन ब्राझीलचं आणि भारताचं. ब्राझीलचं प्राणी जीवन काय, तर कसे वैविध्यपूर्ण आपल्याला प्राणी जीवन पाहायला भेटतं. तर हे बघा, हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न चांगल्या पद्धतीने का करायचे, तर ह्याच्यावरतीच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो. हा प्रश्न आहे आणि ह्या नकाशाच्या आधारावरती तुम्हाला काय करायचं, त्याची उत्तरं शोधायची व्यवस्थित निरीक्षण करून. ठीक आहे. तर आता काय वन्यजीवन वर्गीकरण जे आहे किंवा वन्यजीवन जे आहे ब्राझीलमध्ये, तर ते बघूयात. जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता अधिक आढळते. जगात सगळ्यात जास्त वन्यजीवनात विविधता कोणत्या देशामध्ये आढळते, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं ब्राझील असं असणार आहे. पेंटानॉल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतो. आता प्रश्न येतो, ॲनाकोंडा ब्राझीलमध्ये कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो, तर दलदलीचा प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाचं नाव आहे पेंटानॉल. या ठिकाणी ॲनाकोंडा नावाचा तुम्हाला महाकाय सापडतो. त्यामध्ये ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. माशांच्या प्रजातीमध्ये कोणते कोणते असतात, स्क्वॉड आहे, फिश, तसेच नदीतील पिरान्हा व गुलाबी डॉल्फिन हे मासे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यानंतर तुमचं कोंडोर किंवा कोंडोर हा उंच उडणारा प्राणी आहे, खूप उंचावरती जातो. त्या प्राण्याचं नाव काय, कोंडोर. लक्षात ठेवा, कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे. प्राणी म्हटलं मी, पक्षी आहे. विविध प्रकारचे पोपट आहेत, मकाव आहे, फ्लेमिंगो आहे. या पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. कुठे, ब्राझीलमध्ये. त्यानंतर लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा येथील वैशिष्ट्य आहेत. अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे. ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त, जगात सगळ्यात जास्त वन्यजीवन किंवा प्राणी जीवन कुठे आढळतं, तर ते तुम्हाला कुठं सांगायचंय, ब्राझीलमध्ये आढळतं. कारण त्याला एकमेव वैशिष्ट्य काय आहे असं, की ब्राझीलमध्ये विषुववृत्त गेलेलं आहे आणि त्यानंतर ब्राझीलमध्ये मकरवृत्त सुद्धा गेलेलं आहे. हे सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, आता जे सांगितलं तो सुद्धा लक्षात ठेवा. वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी होतेच. ठीक आहे. तस्करी, स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेतीला नाव आहे, ब्राझीलमधल्या स्थलांतरित शेतीला नाव आहे काय, तर रोका. रोका जो आहे, तर रोका ही जी आहे, तर रोका ब्राझीलमधील स्थलांतरित शेतीचं नाव आहे, ते लक्षात ठेवा. निर्वनीकरण, प्रदूषण इत्यादीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, या समस्या ब्राझील समोर आहेत. तर ब्राझील समोर कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, तर त्यामध्ये आहे स्थलांतरित शेती, बेकायदेशीर तस्करी, त्यानंतर निर्वनीकरण आणि प्रदूषण. यामुळे ब्राझीलला मोठ्या प्रमाणावरती समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष झाले जातात. एवढ्या मोठ्या समस्या असतील तर वन्य प्राणी काय होणार, नामशेष होणार. वनस्पती असतील, प्राणी असतील, प्राणी काय होत असतात, नामशेष होत असतात. ठीक आहे. हे झालं ब्राझीलचं. आता ब्राझीलमध्ये एक फॅक्ट होती काय, तर 2016 मध्ये जे आहे ना, ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त निर्वनीकरण झालं. किती टक्के, किंवा 2000 किती झालं, तर सुमारे 5831 चौरस किलोमीटर भूभागाचे निर्वनीकरण झालं. म्हणजे ह्यूज डिफॉरेस्टेशन या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला भेटतं. हे झालं ब्राझीलचं. आता भारताचं वन्यजीवन कशा प्रकारचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्ही पुस्तक वगैरे समोर असेल तर काय करा, हे इथे सॉल्व्ह करायचा काय करा, प्रयत्न करा. ठीक आहे. पुढचा येतो पॉईंट भारताचा. तर वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतात ही प्रचंड विविधता आहे. म्हणजे ब्राझील सारखीच भारतामध्ये सुद्धा विविधता आपल्याला आढळून येते. भारतात वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतो. हत्ती कुठे आढळतो आपल्याला भारतामध्ये, हत्ती कोणत्या ठिकाणी आढळतो, कोणत्या प्रदेशामध्ये, उष्ण आणि आर्द्र हवामानामध्ये. उष्ण आणि आर्द्र हवामानामध्ये हत्ती हा प्राणी आपल्याला आढळतो. आणि आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो. आता जोड्या लावायला हे येतं, उष्ण आणि इथे एक ठिकाणी हवामान किंवा एक ठिकाणी प्रदेश येतो आणि दुसऱ्या ठिकाणी प्राणी येतो, अशा ठिकाणी. मग जर तुम्हाला इथं आलं उष्ण आणि कोरड्या किंवा आर्द्र हवामानामध्ये हत्ती आढळतो, आसामच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो. त्यानंतर वाळवंटामध्ये रानटी गाढव आणि उंट आढळतात. वाळवंटामध्ये उंट आढळतात. हिमालयामध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये हिमचित्ते आणि याक नावाचा प्राणी आढळतो. हे कंटिन्युअस म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जोड्या लावायला येऊ शकतं. ठीक आहे. आता जसं सांगितलं त्याप्रमाणे बघा, गवा अनेक भारतीय प्रकारची हरणे, काळवीट, माकड इत्यादी प्राणी आढळतात. वाघ आणि सिंह, आता हे महत्वाचं आहे, वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. आता तुम्हाला इथं प्रश्न येतो परीक्षेला असा रिकाम्या जागाला, तर वाघ आणि सिंह, वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश कोणता, तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे भारत, इंडिया हे आहे. तर भारतामध्ये वाघ आणि सिंह दोन्हीही प्राणी आढळतात. जगात कुठल्याही देशामध्ये दोन्ही प्राणी एकाच वेळेस आढळत नाहीत. नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. वन प्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, बहुरंगी पोपट किंवा विविध रंगी पोपट, पाणथळी जागी बदक वगळे व गवताळ प्रदेशात माळढोक सारखे पक्षी आपल्याला पाहायला भेटत असतात. ठीक आहे. भारत हा वैविध्यपूर्ण वनस्पती किंवा वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. वन्य प्राणी खूप सारे आहेत आणि वन्यजीवन सुद्धा खूप आहे भारतामध्ये. त्यात
प्रदूषण आहे, तस्करी आहे, निर्वनीकरण आहे. यांमुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती भारतातून नष्ट झाल्या आहेत. उदाहरणार्थ भारतामधल्या वन्य प्राणी नष्ट झालेले आहेत. त्यात कोणते कोणते? चित्ता नष्ट झालेला आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने काय केलेलं आहे? राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केलेली आहे. वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांचे अभयारण्य स्थापन केलेले आहेत. राखीव वने यांचं जतन केलेलं आहे. हे एक गव्हर्नमेंटकडून घेतलेलं इनिशिएटिव्ह आहे की ज्यामुळं वन्य प्राण्यांचं काय झालं पाहिजे? संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत चालली आहे. हे सुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला काय नाव आहे? रोका. हे एकदम महत्त्वाचं आहे. त्याला सुद्धा प्रश्न ह्याच्यावरती होऊ शकतो रिकाम्या जागाला. ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला काय नाव आहे? रोका. तर भारतामध्ये सुद्धा कुठे केलं जातं? ते आसाममध्ये केलं जातं. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? स्थलांतरित शेती म्हणतो. त्याला सुद्धा नाव आहे. ठीक आहे. त्याला म्हणतो शिफ्टिंग कल्टिवेशन. अशा प्रकारचा हा तुमचा पुढचा 5वा टॉपिक होता, ज्याचं होतं काय? वन्यजीवन म्हणतो आपण त्याला. तर ब्राझील आणि भारतातलं जे वन्यजीवन होतं त्या ठिकाणी आपण व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्त्वपूर्ण टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.